केलेत कारण आता मला आयब्रो हाय हॅलो नमस्कार, मी अनिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आजच्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि हा सगळा चमचमीत नाश्ता बघून तुम्हाला कळलंच असेल की वीकेंड आहे म्हणून भरपूर शेंगदाणे घातलेले पोहे बनवले। पापडी खाण्याची इच्छा झाली होती म्हणून पापडी आणली, त्याच्यावर हिरवी मिरची मस्त मीठ लावून तळून घेतली। आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाचा आणि कधीतरी खाल्ला जाणारा नाश्ता म्हणजे कडक पाव, त्याला मस्त बटर लावून गरम केलं होतं आणि चहा घेतला होता। हे असं आपण रोज नाही खात, बट कधीतरी चीट डेला खायला काही हरकत नाही। आणि त्यानंतर मग भरपूर असा आंबा, हा तर बऱ्याच वेळानंतर खाल्ला, पण हे सगळं एन्जॉय केलं मी कारण आज सेल्फ केअर डे आहे। जसं की थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल, मी वीकेंडला सेल्फ केअरचा ब्लॉग करायचं ठरवलं। मी भरपूर असं तेल मालिश करून घेते, पण रात्रभर नाही ठेवत, सकाळी उठल्या उठल्या करते। त्याच्यानंतर नाश्ता जेवण सगळं करून झाल्यानंतर मग मी हेअर वॉश करते, म्हणजे कमीत कमी 2-2.5-3 तास राहतं तेल केसांमध्ये। रात्रभर मला खूप जास्त गरम होतं झोपेत, त्यामुळे मी नाही लावत। आणि हे मी जरी फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवलं असलं तरी खूप जेंटल आणि हलक्या हाताने मालिश करते मी। माझ्याकडे हे मालिश करण्यासाठी एक ते मिळतं ते आहे, ते तुम्ही पण घ्या। खूप छान रूट्सपर्यंत मालिश होते, छान आपल्याला स्वतःला छान फील होतं। असं मी मस्त मुळांना तेल लावून घेतलं आणि केस कोंब पण करून घेते, कारण काय होतं आपण जेव्हा पण हेअर ऑइल करतो मालिश करतो त्याच्यानंतर केस असे गुंततात थोडे, आणि मग जेव्हा हेअर वॉश करतो तेव्हा खूप जास्त केस तुटून गळतात, म्हणून मी आधीच कोंब करून मस्त वरती टाय करून घेतले सगळी। हॅलो नमस्कार, मी अनिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आजच्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि आज संडे आहे, तर संडेला म्हटलं थोडं आपण सेल्फ केअर करूया। हॅलो नमस्कार, मी अनिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आजच्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि आज संडे आहे, तर संडे होता तर म्हटलं थोडंसं आपण सेल्फ केअर करूया। सेल्फ केअर म्हणजे आपलं जे स्किन केअर वगैरे, स्वतःला थोडासा वेळ देऊया, कारण घरातले सगळ्याच बिझी आहेत। ऋतुजा नेहमीप्रमाणे क्लासला गेली आणि घरातली सगळी कामं आवरलीत, म्हणून तुम्ही बघितलंच मगाशी की मी मस्त असं छान ऑइल मसाज केलं, 1 तास ठेवलं, बाकीची सगळी कामं आवरली आणि नंतर आत्ता मी हेअर वॉश केला, कारण ऑइलिंग करायला पण वेळ नाही मिळत। किती पण म्हटलं तरी हेअर वॉश करायच्या आधी ऑइल करायला वेळ मिळतच नाही, आणि एकदम रात्री ऑइल लावून मला रात्री खूप असं घाम येतो, त्यामुळे मी शक्यतो रात्री नाही लावत। हेअर वॉश करायच्या आधी 1-2 तासच लावते। तर मग आज फायनली मी ऑइलिंग करून छान हेअर वॉश केलाय। तर हा तर ब्लॉग चालू राहीलच दिवसभराचा, पण मी तुम्हाला काल जसं सांगितलं होतं की मी हा जो आजच्या रुटीनचा ब्लॉग आहे तो तर चालू राहीलच, ज्याच्यामध्ये मी तुमच्याबरोबर सेल्फ केअर दाखवतेय, पण मी गेट रेडी विथ मीचा 2 ब्लॉग बनवते, म्हणजे एकाच ब्लॉगमध्ये 2 छोटे छोटे व्हिडिओ ॲड करणार आहे। तर याच्या आधी तुम्ही पाहिलात की मी नॉर्मल सनस्क्रीन बरोबर रेडी झाले आणि ऑफिसला गेले। तर जसं मी तुम्हाला दाखवलं होतं की मी एक सनस्क्रीन ऑर्डर केलं, कुठे ठेवलं मी, हां, एक सनस्क्रीन ऑर्डर केलं आहे Dot & Keyचं, ज्याचे मी खूप चांगले रिव्ह्यूज बघितले आहेत। ह्याचा कलर आणि पॅकेजिंग खूप जास्त मस्त आहे, खूप क्यूट आहे, आणि 549ला आहे हे 50 ml। तर मग हे मला यूज करून बघायचं होतं, कारण तुम्ही रोज बघताच ब्लॉगमध्ये की मी एकदम फटाफट फक्त स्किन केअर करूनच ऑफिसला जाते। तर मग रोज फाउंडेशन वगैरे मला लावायचं नसतं, हेवी मेकअप नको असतो रोज रोज, कारण की हे असं सगळं पिंपल्स येत असतात, कारण आपला तेवढा कंट्रोल पण नसतो, काही ना काहीतरी खात असतो आपण। म्हणून मग मी तुमच्याबरोबर आज ह्याचे रिव्ह्यू पण शेअर करणार आहे। सगळ्यात आधी मी मॉइश्चरायझर लावून घेते, 1 मिनिट। सगळ्यात आधी मी मॉइश्चरायझर लावून घेते, मला बाहेर पण जायचंय। मॉइश्चरायझर आधी लावून घेते। आज मी सिरम नाही लावत आहे, स्किप करते, कारण आता मी उन्हात जाणार आहे आणि आज दुपार आहे तर ऊन खूप हेवी आहे,
तर म्हटलं नको जास्त काही, आधी मी मॉइश्चरायझर लावून घेते. असं छान मॉइश्चराइज करून घेतलं मी स्किनला. तर आता आपण हे सनस्क्रीन वापरणार आहोत. आधीच्या व्लॉगमध्ये पण मी तुम्हाला सांगायला विसरले की जेव्हा पण तुम्ही बाहेर जात असाल तर लिपस्टिक आणि आयब्रोज नक्की करत जा. लिपस्टिक आणि आयब्रो केल्यामुळे तुमच्या चेहऱ्याचा पूर्ण स्ट्रक्चर मस्त दिसायला लागतं. तर मग हे मॉइश्चरायझर थोडं मी ऑब्झर्व होऊन देते, थोडं नॉर्मल होऊ देते. आज वेळ पण आहे सो थांबायला हरकत नाही. तोपर्यंत आपण लिप बाम लावून घेऊया. तर तुम्ही वीकली काय काय सेल्फ केअर मध्ये करता, म्हणजे दर आठवड्यातून एकदा तरी स्वतःची छान काळजी घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये मी आज जे जे करणार आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय काय करता हे पण मला सांगा. तर आता मॉइश्चरायझर आपलं बऱ्यापैकी छान सेटल झालंय. आता आपण हे लावूया डॉट एंड कीचं. बघूयात, एकदम लिक्विड सारखं आहे. एवढं घेतलंय मी. झाकण कुठे ठेवलं? स्मेल छान आहे याची. खूप जास्त स्मूथ वाटते एकदम. सगळे तुमचे डार्क्स आणि हे नाही रिमूव्ह होणार, पण एक छान ते ब्लर होत आहेत याच्यामुळे. तुम्ही ऑफिसला वगैरे लावून जाऊ शकता. म्हणजे जर तुम्हाला फाउंडेशन वगैरे स्किप करायचं असेल तर हे बेस्ट आहे. तुमचे सगळे छोटे छोटे डाग आणि हे सगळे ब्लर होत आहेत, पूर्णपणे जात नाहीये, दिसत आहेत पण ब्लर नक्कीच होत आहेत. सो खूप छान वाटतंय हे लावून. बाकीचं पण मी आवरून घेते आणि मी तुमच्या बरोबर बिफोर आणि आफ्टर दोन्ही दाखवते. लिपस्टिक डन. थोडेसे आयब्रो फिल करून घेते मी फक्त थोडेसे आयब्रो सेटल केलेत, कारण आता मला आयब्रो करायलाच जायचंय. मी तुम्हाला म्हटलं की आज मी पूर्ण सेल्फ केअर करते. तर मग माझा जर घाम इग्नोर केला तर खूप जास्त छान कव्हरेज देते हे सनस्क्रीन. म्हणजे मला कळत नाहीये म्हणजे ह्या मोबाईलमध्ये किंवा कॅमेऱ्यामध्ये तेवढा इफेक्ट नाही दिसत आहे, पण खूप छान ब्लर आणि खूप छान लुक देत आहे. तर मला तरी खूप जास्त आवडलंय. तर तुमच्यापैकी कोणाला जर का टिंटेड सनस्क्रीन हवं असेल तर तुम्ही सगळे घेऊ शकता. 10 पैकी 10 देईन मी, कारण खूप छानच कव्हरेज देत आहे हे. आणि रोज रोज फाउंडेशन लावण्यापेक्षा सनस्क्रीनच जर इतकं छान टिंटेड असेल तर का नाही. मी आता पळतीये, मला जायचंय बाहेर. तर पुढचं मी जे पण दिवसभरामध्ये स्किन केअर करणार आहे किंवा सेल्फ केअर करणार आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. तोपर्यंत मी आधी एक छोटंसं काम आहे बाहेर, ते करून येते. तर हे सनस्क्रीन तुम्ही सगळे पण वापरून बघू शकता, असं माझं सजेशन आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर स्टे ट्यून. मी जरा बाहेर जाऊन येते. बाय. सगळे कामं आवरून झाल्यानंतर मी बाहेर निघाली आणि तिकडूनच मी पार्लरला पण जाणार होती. जसं की मी म्हटलं की मी आज स्वतःला पॅम्पर करायचं ठरवलं आहे, म्हणून म्हटलं जाऊन थोडंसं आपलं पार्लरचं रुटीन पण करून घेऊया. आणि मग आधी ऋतुजाला सँडल घ्यायला आणि थोडी काही खरेदी करायला गेलो, जी विकेंडला करावीच लागते घरातल्या काही गोष्टींची.
म्हणून म्हटलं ते पण तुमच्याबरोबर शेअर करते. ऋतुजाची चप्पल खरं तर नवीनच होती, पण तिची ट्युशनमध्ये एक्सचेंज झाली होती आणि जी ती घेऊन आली होती ती तिला अजिबात कम्फर्टेबल नव्हती, म्हणून मग हा एक नवीन खर्च निघाला. तिला नवीन पावसाळ्याची चप्पल घेतली स्कूलसाठी ब्लॅक कलरची. आणि मग मी गेले पार्लरमध्ये. तिथे छान जरा 1 तास स्वतःला दिला, मस्त रिलॅक्स झाले, आपलं पार्लरचं रुटीन आवरलं, घरी आले, छान डिनर केला. खूपच इझी, फक्त डाळ खिचडी आणि पापड केला होता मी आज, कारण स्वतःला रेस्ट द्यायचा होता, पण बाहेरचंही नव्हतं खायचं. आणि मग सगळी कामं आवरल्यानंतर रात्री म्हटलं सगळं झालेलं आहे तर आता फक्त आपण नेल पॉलिश लावूया, कारण मी बरेच दिवस झालं नेल पॉलिश घेऊन पण ह्या घाई गडबडीमध्ये मला त्या लावायलाच मिळत नाहीत आणि त्या सगळ्या ड्राय होऊन चालल्यात. म्हणून छान नखांना सेफ देऊन घेतला. कट केलेलीच होती माझी नखं, पण ती पण छान क्लीन केली अजून, म्हणजे ती खूप छान दिसती, स्वतःला पण खूप छान वाटतं जेव्हा आपण असं छान सगळं आवरतो. म्हणून म्हटलं की आज सगळंच केलं आहे तर हे पण करून घेऊयात. आणि मस्त नखं सगळी क्लीन करून घेतली, हाताची आणि पायाची छान. पावसामुळे खरं तर खूप जास्त घाण होतात, पण मी काही पेडिक्युअर वगैरे जास्त करत नाही, कधीतरी, म्हणजे खूपच रेअरली 6 महिन्यातून एखाद्या वेळेस करते, कारण डेली ट्रॅव्हलिंगमुळे पायांची हालत एनिवे खराबच झालेली असते. आणि माझे पाय असे खूप बारीक आहेत, लांब आहेत पण बारीक आहेत दिसायला, आणि सगळ्या शिराही दिसतात. पण मी सगळं छान क्लीन केलं आणि मग त्याच्यावर नेल पॉलिश लावून घेतली. 2 कलर होते माझ्याकडे, त्यातला मला हा आवडला, मी ऋतुजाला विचारलं आणि हा लावून घेतला. छान नेलपेंट सुकेपर्यंत बसले आणि आजचा दिवस इथेच संपतोय. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि तुम्ही पण छान विकेंडला स्वतःची काळजी घ्या. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.